प्रव्या संजाल में आपका स्वागत है। मैं हूँ ओमकार मणि। आप देख रहे हैं प्रव्या संजाल। हम देखेंगे इस अंक में अवैध निर्माणों के बारे में बहस। 14 मंजिल की बिल्डिंग का निर्माण का मंजूरी और बिल्डिंग बन गई 21 मंजिल की। इसके बारे में शिवसेना नगर सेवक विकास मात्रे ने इस मामले को आम सभा में उठाया और महापौर से इसके बारे में आयुक्त से जानकारी देने को कहा। महानगर पालिका आयुक्त अभिनव गोयल ने इसके बारे में जानकारी देते हुए कार्रवाई करने की बात कही। नीता जगदीश वैती ओंकार निटल यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मूळ बांधकाम परवानगी गावून 14 माळ्याची बांधकाम परवानगी घेतली 17/12/2021 रोजी। अशा मंजूर असताना परवानगी व्यक्तिशर वाढीव अनधिकृत 21 मजल्याचे टावर बांधकाम झालेले आहे। सदर जागेचे उभारण्यात आलेले आहे। मी आदरणीय महापौर मॅडम मला नगराचा खाता आणि अनधिकृत खात्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर आपण इथे बोलवलंय आणि त्यांनी जे या प्रकरणाची माहिती दिली तर मी सविस्तर बोलेन आणि मला या प्रकरणाकरता 15 ते 20 मिनिटं द्यावी। संबंधित अधिकाऱ्यांनी विषय हा मोजे शिवाजीनगर डोंबिवली येथील सर्वे नंबर 86 येथील आहे। सदर ठिकाणी 2017/12/2019 रोजी प्लॉट बी याची इमारतमध्ये स्टील प्लस पहिला मजला ते 13 मजला व 14 मजला अशी आपण बांधकाम परवानगी देण्यात आली होती। त्यानंतर वास्तुशिल्पकार श्रेयस नाचणे आणि कुलमुक्तधारक जे होते नीता जगदीश वैती यांनी दिनांक 12/1/2022 रोजी भूखंड एकत्रित करून सुधारित बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता। सदर बांधकाम परवानगीच्या प्रस्तावास तत्वता मान्यता दिली होती। त्या मान्यतेमध्ये जे विकास शुल्क आहे ती 7,89,00,000 इतकी फी लेटर आपण इश्यू केलं। सदर फी लेटर त्यांनी आपण इश्यू केल्यानंतर त्या कुठल्याही प्रकारचा भरणा केलेला नाही आणि त्यामुळे आपण बांधकाम परवानगी पुढची आपण दिलेला नाही जी 14+21 माळ्याची जी आहे। तरी देखील तदनंतर सन्माननीय विकास मात्रे साहेब यांची तक्रार पत्र प्राप्त झाले व जागेवरचे बांधकाम आहे ते 14 मजलीचे 21 मजली झालेले आहे ही वस्तुस्थिती आहे। आणि आता आपण सध्या स्थितीत सन्माननीय विकास मात्रे यांचं पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण त्यांना खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा MRTP नुसार पुढील कारवाई करण्यात येईल। कारवाई करा तर कोण कोण अधिकारी याच्यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर आपण मॅडम त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। त्यांनी जी परमिशन दिली जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर पण कारवाई करण्यात आणि तात्काळ कारवाई उद्याच्या उद्या झाली पाहिजे। नाहीतर मी कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन नाही तर पुढच्या महासभेमध्ये जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही निरीक्षणात बसू। सभागृहात आता जे मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यावर मागे आपण नोटीस वगैरेची कारवाई केलेली आहे आणि याची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून त्याला इलिगल घोषित करून पुढची जे तोडकामची कारवाई आहे ते आम्ही रिसर करण्याचे आदेशित करणार आहोत। खबरें अभी और भी हैं, देखते रहिए हमारे अगले अंक में।